नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, नवीन वर्षात नेहमीच आपण नवीन संकल्प करतो. वाईट सवयी सोडण्याचे ठरवतो. पण प्रत्येक वेळीच हे संकल्प पूर्ण होतात असे नाही आणि वर्ष मात्र संपते. तेव्हा मनाला आपल्या वाटते की बाबा हे असं कसं काय झालं? आणखीन खूपच लवकर वर्ष संपलं. तर असं होऊ नये म्हणून काय करावे हे आजच्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप फायदेशीर आहे. मित्रांनो, सोमवारी यावर्षी नवीन वर्षाचा म्हणजे 2024चा पहिला दिवस असणार आहे. प्रत्येक वर्षी आपण नवीन वर्षाचे संकल्प करत असतो. काही संकल्प पाळले सुद्धा जातात, तर काही संकल्प मात्र नेहमीप्रमाणे अर्धवट राहतात. मला हे सांगायचे आहे की नववर्ष आले म्हणजे संकल्पच केला पाहिजे असे मुळीच नाही. परंतु कधीतरी आपण आपल्या इच्छित गोष्टींना उत्साहाने आणि विश्वासाने सुरुवात करावी. जगात असंभव अशी कोणतीच गोष्ट नाही. त्यामुळे आपण जर दृढ संकल्प करून त्याच्या पूर्ततेसाठी मेहनत, कष्ट, एकाग्रता, दृढ निश्चय बाळगला तर तो दिवस, ती वेळ एवढेच नाही तर अगदी वर्षसुद्धा आपल्या सर्वांना आनंदाचे जाते. तर मित्रांनो, नवीन वर्षामध्ये अजून एक गोष्ट आपण करावी ती म्हणजे आपली ध्येयपूर्ती. ज्याप्रमाणे सर्वोत्कृष्ट धनुर्धारी बनण्यासाठी अर्जुनाने दृढनिश्चय व संकल्प बाळगला, मित्रांनो, त्याचप्रमाणे आपले ध्येय पूर्ण होण्यासाठी आपण सर्वार्थाने वेळ द्यावा. मग ती नोकरी असो, प्रमोशन, शिक्षण, स्पर्धा परीक्षा यापैकी काहीही असेल तरी ते नक्की पूर्ण होईल. फक्त आपल्या ध्येयपूर्तीसाठी दृढ निश्चय आणि संकल्प आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. मित्रांनो, मनुष्य जन्म हा फारच दुर्मिळ आहे. या जन्मात आपण दुसऱ्यांना समजून घेण्याचा, त्यांच्या भावना समजून घेण्याचा, सहकार्य करण्याचा, आनंदी राहण्याचा वसा 2024मध्ये नक्की घेऊयात. आपले कुटुंब, मित्रमैत्रिणी, ऑफिस, शाळा, कॉलेज या सर्व ठिकाणी मिळून मिसळून राहूया. आपले हेवे दावे असतील, एकमेकांबरोबर ईर्ष्या असेल तर ती तेवढ्यापुरतीच ठेवावी. बाकी ती 24 तास सोबत ठेवू नका. नजरे तेरी बदली तो नजारे बदल गए, कश्ती ने रुख मोडा तो किनारे बदल गए. मित्रांनो, स्वतःला बदला, दुनिया बदलेलच. म्हणजेच त्यांना दूषणं देण्यापेक्षा स्वतःचा काळा चष्मा काढून बाहेरची दुनिया पाहूयात. म्हणजे लख प्रकाशात दुनिया किती सुंदर दिसते याची प्रचिती आपल्याला नक्कीच येईल. म्हणूनच स्वतःमध्ये बदल करूया. स्वभाव शांत, प्रेमळ आणि सहकार्याचा ठेवूया. नवीन वर्षात जे काही चढ उतार येतील त्यापैकी काही निसर्गनिर्मित असतील तर काही मानवनिर्मित. हे बघा मित्रांनो, चढ उतार तर येणारच आणि ते असतातच. सर्व संकटांना आपण धैर्याने तोंड देऊया. मित्रांनो, लहरों से डर के नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. म्हणजेच संकटाचा धैर्याने सामना करूयात, विजय आपलाच आहे. आपल्या लहान सहान यशाचे सुद्धा सेलिब्रेशन करूयात. त्यामुळे तणाव तर दूर होतोच, पण वातावरण सुद्धा आनंदी होते, सकारात्मकता वाढते आणि त्याचा मोठा फायदा आपल्यालाच होतो. तर मित्रांनो, हे मात्र नक्की पाळूया बरं. छोट्या छोट्या गोष्टींचं मोठं मोठं सेलिब्रेशन. मित्रांनो, आणखीन सर्वात महत्त्वाचं यावर्षी आपल्याला करायचं आहे ते म्हणजे आपल्या कुटुंबाला वेळ द्यायचा आहे. आपण आपलं नोकरी, धंदा, काम, मित्र, मैत्रिणी, नातेवाईक या सगळ्या गोष्टींमध्ये कुटुंबाला जरासं दुय्यम स्थान देतो बरं का. त्यांना गृहीत धरतो आपण की बाबा घरी मी 10 वाजता गेलं तरी चालेल, घरी मी फोन नुसता केला आणि विचारलं तरी चालेल, हां तब्येत ठीक आहे का, नाही बरं का. तर घरातील व्यक्तींना अगदी निर्जीव गोष्टीसुद्धा आपली वाट आतुरतेनं पाहत असतात. फक्त सजीवच नाहीत बरं का मित्रांनो. आपल्या घरातील अगदी निर्जीव गोष्टी, मग ती आपली कुंडी असेल, जी प्लॅस्टिकची फुलं घरात ठेवलेली असतील ती सुद्धा बघा अशी फ्रेश करतात आपलं वातावरण. त्यामुळे त्यांना अंतर देऊ नका. घरातील छोटी मोठी कामं यावर्षी आपण सगळ्यांनी मिळून करूयात आणि आनंदाने
हे सगळं करायचं आहे, कारण हे घर आपलंच आहे आणि हे सगळं जे काही आपण करतोय ते आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या घरासाठी, हे अजिबात विसरू नका. यावर्षी एक नियम जरूर पाळूयात, ते म्हणजे शब्दधन जपून वापरूया. दुसऱ्यांचा अनादर होईल असे शब्द अगदी अनोळखी किंवा अज्ञात व्यक्तीसाठी सुद्धा वापरायचे नाहीत. म्हणजे आपण बाहेर चाललोय, गाडी ओव्हरटेक करतोय आणि जर समजा एखाद्यानं आपल्याला थोडी वाट दिली नाही रस्त्यात, तरी सुद्धा आपल्याकडं तोंडातून जे काही अपार शब्द बाहेर पडतात ते शब्द जपून ठेवायचे आहेत. शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलांसवे. हा बदल नक्की करा. पुन्हा एकदा सांगते, स्वतः बदला, दुनिया बदलेल. आरोग्य. 2024 स्वतःच्या आरोग्याकडे, आपल्या कुटुंबाच्या आरोग्याकडे आपण नक्कीच लक्ष देणार आहोत मित्रांनो. आरोग्य राखण्यासाठी चालण्याचा, सायकलिंगचा किंवा जिमचा संकल्प करा असे मी मुळीच सांगणार नाही. पण आपले आरोग्य हीच आपली संपत्ती आहे. मग ह्या संपत्तीच्या निरोगीपणासाठी जे जे शक्य असेल ते ते अवश्य करा. मग त्यामध्ये डाएट आला, व्यायाम, जिम, चालणे, योगा, ध्यान, जसे जमेल तसे करा, पण अवश्य करा. 2023 आपण बघितलेच आहे की अनारोग्याचे अनेक कोवळे बळी ठरलेले आहेत. अगदी कोवळी मुलं ज्यांचं वयसुद्धा नव्हतं, अशांबरोबर बड्या मोठ्या घटना घडलेल्या आहेत. तर आरोग्याला प्राधान्य द्याच मित्रांनो. पुढं मी तुम्हाला आणखीन सांगणार आहे ती म्हणजे बचत केली पाहिजे मित्रांनो. आपण तसं म्हणजे बऱ्यापैकी पैसा कमवतो, ऐषाराम करतो, मजा करतो, केलंच पाहिजे, कारण त्यातून आपल्याला आनंद मिळतो. परंतु बचतसुद्धा महत्त्वाची आहे. बचतीचा कानमंत्र तर आपल्याला लहानपणी आईवडिलांकडूनच मिळतोय. पण 2024 आपल्याकडे येणाऱ्या पैशांपैकी काही फिक्स रक्कम नक्की बचत करा. अगदी कमी पैसे जरी येत असतील, अगदी तुम्हाला 10,000 रुपये जरी पगार असेल, तरीसुद्धा बचतीचे नियोजन करा मित्रांनो. काही सेविंग्ज अकाउंट चालू करा, SIPमध्ये गुंतवणूक करा. तुम्हाला माहीतच असेल, थेंबे थेंबे तळे साचे, आणि ह्या म्हणीप्रमाणे या पैशाचे कधी तळे झाले हे आपल्याला कळणार सुद्धा नाही, आणि हेच तळ्यातलं पाणी तुम्हाला संकटाच्या काळी वाचवणार आहे मित्रांनो. पुढचं मला या वर्षासाठी एक सांगायचं आहे, ते म्हणजे ड्रायव्हिंग. आपल्या सगळ्यांच्या घरी सुबत्ता आलेली आहे, सगळ्यांच्या घरी गाडी आहे, असलीच पाहिजे. फिरायला जायचं आहे, कुटुंबासहित जायचं आहे, नोकरीला जायचं आहे, गाडीची गरज आहे. कोरोनानंतर तर वाहन विक्रीमध्ये प्रचंड वाढ झालेल्या बातम्या आपण वाचतोय. सगळ्यांच्या घरात गाडी आहे, चांगली गोष्ट आहे, अर्थचक्र मजबूत होत आहे. परंतु गाडी घेण्यापूर्वीच लायसन्स काढा मित्रांनो. दुचाकीवर हेल्मेट वापरा. 4 चाकी चालवत असाल तर सीट बेल्ट लावायला विसरू नका. गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नका, आणि वाहनाच्या वेगावर अगदी म्हणजे 100% मर्यादा ठेवा. वाहतुकीचे नियम आहेत, अवश्य पाळा, कारण पोलिसांनी केलेला मोठा दंड आपण भरू शकतो. तेवढे पैसे आपल्याकडं आहेत, आपल्याकडे भरपूर पैसे येवोत. पण दंड तर आपण भरालच, पण नियतीने जर दंड केला तर तो मात्र पैशांचा नसतो, तो दंड आयुष्याच्या दोरीचा असतो, हे विसरू नका. पुढचा पॉईंट असेल माझा संस्कार. मित्रांनो, हा पॉईंट जरा गमतीचा वाटेल, कारण सर्वत्र तुम्ही जसे वागाल तसेच तुमच्यावर अवलंबून असलेले म्हणजे बायको, मुले, घरातील वृद्ध हे वागणार आहेत. मित्रांनो, संस्कार हा एवढ्यासाठीच की तुम्ही जे काही करता त्याचीच कृती, म्हणजेच आपलीच कृती आपली मुलं करत असतात. त्यामुळं घरात चांगलंच वागा, शिस्तीत बोला, वाईट बोलू नका, आणि मुलांवर संस्कार करा, कारण ते उद्याचं भविष्य आहेत. बेताल वागू नका. नववर्षाला हे गिफ्ट आपण आपल्याकडून अवश्य देऊया. आणि हो, देवधर्म आणि दानधर्म नक्कीच करा. मित्रांनो, आता पुढचं मी बोलते व्यसनाबद्दल. व्यसन मग ते कोणत्याही गोष्टीचे असू दे, अतिव्यसन वाईटच असते. अर्थात ते जर तुमच्याकडं अभ्यासाचं असेल तर खूपच चांगलं, परंतु अभ्यासातून थोडा वेळ काढून तुम्ही दुनियेत काय चाललंय हे सुद्धा पाहायला पाहिजे. तर व्यसनावर कंट्रोल करा. स्वतःला त्याचे काही नुकसान होते ते चेक करा. जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी सोडली जाऊ शकत नाही मित्रांनो. मग जर आपल्याकडं वाईट व्यसन असतील तर ती निश्चितच सोडा.
जगातली कुठलीही गोष्ट सोडली जाऊ शकते. त्यासाठी काहीही आपल्याला जास्त कष्ट करावे लागत नाहीत. मग व्यसन काय चीज आहे? प्रयत्न करा, नक्की सुटेल. काय मित्रांनो, 2024ला आपण प्रयत्न तर नक्कीच करूयात, बरं का? नवीन वर्षात सज्जनांची संगत घडो या पंक्तीप्रमाणे चांगल्या मित्रमैत्रिणींच्या संगतीत राहूया, बरं का विद्यार्थी मित्रांनो. जसे की तुम्हाला माहिती आहे, ढवळ्या शेजारी बांधला पोवळा, वान नाही पण गुण लागला. संगतीमुळे चांगल्या व वाईट गुणांचा परिणाम त्वरित होत असतो मित्रांनो, अगदी लिटमस पेपरसारखा. त्यामुळं आपली संगत चांगलीच ठेवा. मित्रांनो, असे बरेच काही आपण या नवीन वर्षात करूयात आणि हे नववर्ष सर्वांना अविस्मरणीय ठरेल हा दृढनिश्चयसुद्धा बाळगूया. मित्रांनो, असं हे आपलं गुरु असणारं वर्ष असणार आहे, म्हणजेच गुरुप्रमाणे असणारं वर्ष असणार आहे. त्याला आपण अगदी वेलकम करूया. आणि हो, 2024मध्ये आमच्या ह्या रॉयल गुरुजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा की तुम्ही काय निश्चय केलाय, आणि कमेंटद्वारे ते नक्कीच कळवा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.